नमस्कार. घटस्फोटाचं प्रमाण आजकाल झपाट्याने वाढतंय, पण तुम्ही कधी विचार केला आहे का यामागचं खरं कारण काय आहे? फक्त गैरसमज, वेळेअभाव किंवा बाहेरचं आकर्षण एवढंच नाही, तर त्याचं मूळ आपल्या स्वभावात आणि आपल्या राशीच्या प्रभावात खोलवर दडलेलं आहे. प्रत्येक राशीचं ग्रहस्वरूप, तिचं तत्व आणि तिचा स्वभाव हे ठरवतं की आपण नातं कसं जपतो, कधी जिद्दी होतो आणि कधी दुरावा निर्माण होतो. म्हणूनच काही नाती जन्मभर टिकतात, तर काही सुरुवातीलाच तुटून जातात. आज आपण बोलणार आहोत अशा राशीबद्दल जी बाहेरून शांत, स्थिर आणि व्यावहारिक वाटते. या राशीचे लोक आयुष्यात सर्व काही उत्तम, शिस्तबद्ध आणि संतुलित ठेवायचा प्रयत्न करतात. पण जेव्हा गोष्ट येते विवाहाची, तेव्हा हीच शिस्त, हीच परिपूर्णतेची इच्छा अनेकदा संघर्षाचं कारण ठरते. कन्या राशीच्या व्यक्तींचं मन फार संवेदनशील असतं. ते प्रेम करतात, पण आपल्या भावना शब्दांत मांडू शकत नाहीत. ते नातं टिकवतात, पण त्याच वेळी आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली स्वतः हरवतात. आणि म्हणूनच कन्या राशीच्या लोकांचं विवाह जीवन एक सुंदर पण गुंतागुंतीचं प्रवास असतं. या प्रवासात प्रेम आहे, समर्पण आहे, पण तिथे गुणही आहे आणि थोडं दुःखही आहे. कन्या राशीचा स्वभाव आणि नात्यातील आव्हानं. कन्या राशीचा स्वभाव पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे, त्यामुळे या राशीचे लोक स्थिर, व्यावहारिक आणि विश्लेषणात्मक असतात. ते प्रेमात भावनांपेक्षा तर्काला जास्त जागा देतात. नात्यात ते प्रत्येक गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करतात. का असं बोललास, तसं का वागलास, तू मला एवढं का सांगितलं नाही. त्यांच्या मनात हजारो प्रश्न असतात, पण त्यांची उत्तरं नेहमी मिळत नाहीत. हीच गोष्ट नात्यात भावनिक अंतर निर्माण करते. त्यांना समजून घेणारा जोडीदार हवा असतो, जो त्यांना त्यांच्या शांततेतही वाचेल, त्यांच्या नजरेत दडलेलं प्रेम ओळखेल. पण जर जोडीदार अग्नितत्वाचा किंवा अत्यंत भावनिक असेल, तर संघर्ष वाढतो, कारण कन्या राशीला भावनांपेक्षा स्थिरता आणि व्यावहारिकता जास्त प्रिय असते. विवाहातील प्रमुख समस्या. मित्रांनो, कन्या राशीच्या व्यक्तींचं विवाह जीवन बाहेरून पाहिलं तर अत्यंत स्थिर, नम्र आणि जबाबदार दिसतं. पण जर आत शिरून पाहिलं तर तिथं एक भावनिक ताण, अस्वस्थता आणि अंतर्गत संघर्ष दिसतो. कन्या राशी म्हणजे विवेक आणि तर्काची मूर्ती, पण प्रेम म्हणजे तर्क नव्हे तर भावना. आणि इथेच सुरू होतो तो संघर्षाचा प्रवास. समस्या क्रमांक 1, अतिविचार आणि अतिविश्लेषण. कन्या राशीचा स्वभाव असतो सर्व गोष्टींचं विश्लेषण करण्याचा. नात्यातील प्रत्येक छोट्या गोष्टीचा अर्थ शोधायचा. त्याने असं का बोललं, ती एवढी शांत का आहे, तिने फोन लगेच का उचलला नाही. हे विचार सुरुवातीला साधे वाटतात, पण कालांतराने हेच विचार संशयाचं रूप घेतात. कन्या राशीचा जोडीदार विचार करतो, मला समजून घेतलं जात नाही, तर कन्या राशीचा व्यक्ती विचार करतो, मी इतकं देतोय तरी मला दुर्लक्षित का केलं जातं. या अतिविचाराच्या जाळ्यात दोघंही अडकतात आणि प्रेमाचं सौंदर्य तर्काच्या ओझ्याखाली हरवतं. समस्या क्रमांक 2, परिपूर्णतेची अपेक्षा आणि असंतोष. कन्या राशी म्हणजे परफेक्शनिस्ट. त्यांना हवं असतं सर्व काही सुंदर, व्यवस्थित आणि परिपूर्ण. पण नातं म्हणजे भावना, आणि भावना कधीच परिपूर्ण नसतात. त्यांचा जोडीदार एखादी चूक केली, थोडं विस्कळीत वागला, तर कन्या राशीचा व्यक्ती मनात खंत बाळगतो, तो माझ्यासारखा विचार करत नाही. हीच अपेक्षा हळूहळू दुरावा निर्माण करते. नातं परिपूर्ण नसावं, ते खरं असावं हे समजायला कन्या राशीला वेळ लागतो. समस्या क्रमांक 3, भावनांवर नियंत्रण आणि शांतता. कन्या राशीचे लोक भावना व्यक्त करत नाहीत. ते दुखावले तरी ते शांत राहतात. ते प्रेम करत असले तरी ते दाखवत नाहीत. त्यांचा जोडीदार मात्र सतत विचार करत राहतो, तो मला खरंच प्रेम करतो का, ती एवढी थंड का आहे. एकेरी अवतरण चिन्ह. हा भावनिक गैरसमज नात्यात मोठी दरी निर्माण करतो. कन्या राशीला वाटतं ते जबाबदार आहेत, तर जोडीदाराला वाटतं ते दूर आणि थंड आहेत. इथेच सुरू होतो भावनांच्या कम्युनिकेशनचा अभाव. जेव्हा प्रेमाच्या नात्यात शब्द नसतात, तेव्हा शांतता देखील ओझं वाटू लागते. समस्या क्रमांक 4, ग्रहदोषांचा प्रभाव. ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. बुध म्हणजे विचार आणि संवादाचं केंद्र.
जर बुध पापग्रहांनी पीडित असेल तर व्यक्ती संवादात चुका करतो, भावना व्यक्त करताना गोंधळ होतो, शब्द चुकीचे पडतात. त्याचबरोबर जर कन्या राशीत शुक्र किंवा चंद्र अशुभ स्थितीत असतील तर नात्यात थंडपणा, गैरसमज आणि तुटलेपणा दिसतो. अशा वेळी नातं टिकवण्यासाठी केवळ प्रेम पुरेसं नसतं, तर ग्रहशांती आणि मानसिक संतुलन आवश्यक असतं. समस्या क्रमांक 5, स्वतःला विसरणं. कन्या राशीच्या लोकांचा एक गुण, ते नात्यात पूर्णपणे समर्पित होतात, पण कधी कधी ते एवढं देतात की स्वतःला विसरतात. ते प्रत्येक जबाबदारी घेतात, प्रत्येक दुःख स्वतःच मानतात आणि मग मनातल्या वेदना हळूहळू वाढतात. ते बोलत नाहीत पण सहन करतात. हे सहन करणं एका क्षणी भावनिक थकवा बनतं. समस्या क्रमांक 6, गैरसमज आणि अंतर. जेव्हा प्रेमात संवाद कमी होतो तेव्हा मनात गैरसमज वाढतात. कन्या राशीची शांतता जोडीदाराला उपेक्षा वाटते, तर कन्या राशीला जोडीदाराचं भावनिक प्रदर्शन नाटकी वाटतं. या दोघांच्या दृष्टीत फरक निर्माण होतो आणि हा फरकच तुटलेपणाचं मूळ ठरतो. विवाह सुखासाठी उपाय आणि आराधना. कन्या राशीच्या व्यक्तींनी नात्यात संतुलन ठेवण्यासाठी काही खास उपाय केल्यास अद्भुत परिवर्तन घडतं. बुध ग्रहाची शांती. बुधवारी उपवास करा. विष्णू अथवा गणेशजींचं पूजन करा. गणेश स्तोत्राचं पठण केल्याने मनातील अडथळे दूर होतात. शुक्र आराधना. शुक्रवार देवी लक्ष्मीचं पूजन करा. जोडीदारासोबत दिवा लावा, कारण हे संवाद आणि सौहार्द वाढवतं. हिरवा रंग धारण करा. हिरवा रंग बुधचा प्रिय आहे. तो मनाला शांती आणि स्थैर्य देतो. ओम बुधाय नमः हा मंत्र दररोज 108 वेळा म्हणा. हा मंत्र बुध ग्रहाची ऊर्जा शुद्ध करतो. मनन आणि संयम. नात्यात ऐकणं शिकणं गरजेचं आहे. कन्या राशीचे लोक ऐकण्याआधी विचार करतात, पण आता थोडं मनाने ऐका. आराधनेचे परिणाम आणि जीवनातील परिवर्तन. मनातील अस्वस्थता शांत होते. कन्या राशीच्या मनात सतत विचारांची गर्दी असते. मी बरोबर का चूक? ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील? मी पुरेसा चांगला आहे का? जेव्हा अशी व्यक्ती इष्टदेवतेची आराधना सुरू करते, विशेषतः भगवान विष्णू, देवी सरस्वती किंवा गणपतीची, तेव्हा त्या सतत फिरणाऱ्या विचारांना एक दिशा मिळते. संवाद आणि समज वाढते. कन्या राशीच्या आयुष्यातील मोठं दुःख म्हणजे समज न होणं. ते बोलतात पण जोडीदाराला अर्थ कळत नाही. ते प्रेम दाखवतात पण समोरच्याला थंडपणा वाटतो. पण आराधना केल्यावर मनातील अहंकार, हट्टीपणा आणि स्वतःला बरोबर सिद्ध करण्याची भावना कमी होते. ग्रहदोषांचा नाश आणि जीवनातील संतुलन. कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध, आणि बुध म्हणजे विचार, तर्क आणि संवादाचा अधिपती. जर बुध पीडित असेल तर जीवनात अस्थिरता, गैरसमज आणि ताण येतो. ग्रह बळकट झाला की व्यक्तीचा विचार स्पष्ट होतो, निर्णय योग्य होतात आणि नात्यातील गोंधळ कमी होतो. आराधना केल्याने बदल दिसतात. असे घरात शांत वातावरण निर्माण होतं. वाद होत असले तरी ते लवकर संपतात. एकमेकांविषयी आदर वाढतो. नात्यात गोडवा आणि आकर्षण परत येतं. कधी देव आपल्या आयुष्यात थेट येत नाही. तो आपल्याला जोडीदाराच्या रूपात भेटतो, फक्त आपण ती ओळखायला शिकायला हवं. जीवनात नाती तुटली तर ते अपयश नसतं, ते आत्मचिंतनाची संधी असते. प्रत्येक अनुभव, प्रत्येक वेदना आपल्याला स्वतःला अधिक ओळखायला शिकवते. जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हाच आपण दुसऱ्याला खऱ्या अर्थाने प्रेम करू शकतो. म्हणूनच भूतकाळात काय तुटलं यावर न राहता आजपासून स्वतःकडे बघा, थोडं शांतपणे, थोडं प्रेमाने. कारण ज्याला स्वतःवर प्रेम करायला येतं त्याच्याकडून नातीही फुलतात आणि जीवनही. जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर लक्षात ठेवा, परिपूर्णतेपेक्षा प्रेमाचं सौंदर्य अधिक मोठं असतं. गणेश आणि लक्ष्मी यांच्या कृपेने तुमचं नातं पुन्हा उजळो आणि तुमचं वैवाहिक जीवन पुन्हा सुखाचं मंदिर बनो. कमेंटमध्ये आपली रास कोणती आणि आपले याबद्दल विचार मांडायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.